नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता या योजनेमध्ये महत्त्वपूर्ण असा बदल करून यामध्ये 2 नवीन बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भातला महत्त्वाचा असा जी.आर. 13 एप्रिल 2026 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. यातील पहिल्या योजनेनुसार शेतकऱ्यांचे जे काही समूह गट आहेत यांना मोर घास यंत्र वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वऱ्हाळ पालन वाटप योजनेचा आता नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदारांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार आत्ता मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमध्ये वऱ्हाळ पालन योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार 9 मार्च 2026च्या शासन निर्णयातील परिच्छेद 7 मधील क्रमांक 4 नुसार वैरण विकास योजना अंतर्गत मोर घास संयंत्र वाटप योजनेसाठी शेतकरी समूह गटांचा, शेतकऱ्यांच्या संस्था, FPO, महिला बचत गटांचा या मोर घास यंत्राच्या वाटपामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी पात्रता: शेतकऱ्यांच्या संस्थेचे किमान 50 सदस्य असावेत. संस्थेचे किमान भागभांडवल, खेळते भागभांडवल 5 लाख रुपये असावे. संस्थेचे मागील 3 वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असावे. लेखापरीक्षणानुसार संस्था नफ्यात असावी. अटी: प्राप्त झालेल्या अर्जापैकी वरील समूह गटांना प्राधान्य देण्यात येईल. या योजनेमध्ये इतर नमूद अटी शर्ती जशाच्या तशा असतील. आता या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली दुसरी योजना म्हणजे वऱ्हाळ पालन योजना. याच्या अंतर्गत 5+1 अधिक विमा वाटप याचा समावेश करण्यात आलेला आहे. यासाठी लाभार्थी देखील इतर योजनेसाठी जे लाभार्थी आहेत त्याच पद्धतीचे लाभार्थी देखील या योजनेसाठी असणार आहेत. लाभार्थ्याचे लाभ घेण्यासाठीचे निकष देखील इतर योजनांप्रमाणेच उतरत्या प्राधान्यक्रमाने असणार आहेत. पात्रता देखील सारखीच असणार आहे. आता या गटाची किंमत म्हणजे लाभार्थ्याला या योजनेद्वारे काय मिळणार आहे. या अंतर्गत 5+1 वऱ्हाळ वाटप करण्यात येणार. प्रति मादी वऱ्हाळ रुपये 22,500, प्रति नर वऱ्हाळसाठी 25,000 रुपये मिळणार. विमा: प्रति जनावर 3 वर्षासाठी 17,531 रुपयाचा विमा मिळणार. तर शेड, खाद्य, पाणी उपकरणे व इतर साहित्य यासाठी रुपये 50,000 असे मिळून एकूण रुपये 2,08,000 रुपये लाभार्थ्यास शासनाकडून मिळणार आहे. यासाठी अनुदानाचे स्वरूप व आवश्यक कागदपत्रे हे देखील इतर योजनांप्रमाणेच आहेत. आजच्या जी.आरची लिंक व 9 मार्च 2026च्या जी.आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून हा जी.आर डाउनलोड करून या योजनेमधील इतर योजनांच्या ज्या काही अटी शर्ती, योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, पात्रता, लाभार्थ्यांचे निकष, अर्ज करण्याची प्रक्रिया, या योजनेचे स्वरूप हे जी.आर वाचल्यानंतर तुम्हाला या योजनेबरोबर इतर योजनांची देखील सविस्तर अशी माहिती मिळणार आहे. वऱ्हाळ पालन योजनेसाठी ज्या अटी व शर्ती आहे त्या इतर योजनाप्रमाणे थोड्याशा वेगळ्या आहेत. या अटी शर्ती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाच्या अशा 2 प्रकारच्या बाबी या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर याबाबतचे अपडेट नक्कीच घेण्यात येईल. तुर्तास धन्यवाद.